सो फायनली काय आपण पोहोचलो गंगोत्री मंदिर जवळ. बघू शकता आपण लाईनवर लागलोय. लाईन केवढी मोठी आहे, एवढी मोठी लाईन आहे बघा. ते नंबर येता येता बापरे किती टाइम लागणार आहे का माहिती आहे. इथून आहे एवढी मोठी लाईन. इकडून मारामारी चालू आहे लाईन मध्ये. खूप लोक मध्ये मध्ये घुसतात म्हणून बापरे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अभय चौधरी ब्लॉग्समध्ये. तर आपण आता आहोत मध्ये स्टे केला आहे. काल आम्ही यमुनोत्रीवरून निघलेलो. काल यमुनोत्रीवरून निघता काय सांगू, इकडे पण ते सिस्टम आहे म्हणजे रजिस्ट्रेशन चेक करतात. आमचं 2-3 तास गेले तिथे. काल मी ब्लॉग शूट नाही केला, काल शूट करणार होतो पण जाऊ दे बोललो. आज शूट करते. आज आपण चाललो आहे गंगोत्रीला. आता आपण मध्ये थांबलो. गंगोत्री आहे जवळपासच आहे. हे बघू शकता गाड्या सगळ्या आता चालल्या आहेत तिकडेच. तर आम्ही निघणार आहोत. सगळ्या गाड्या येत चालत बघा. तर या गाड्यांना ओटा आत्ता सोडला आहे कारण काल रात्रीपासून ते लोक असतील तिकडे सोडत नव्हते. म्हणजे वरच्या गाड्या वापस ते सिस्टम वरच्या गाड्या सोडतील मग खालच्या गाड्या म्हणजे वरती जाऊन येतील. कारण कॅपॅसिटी आहे इकडेची. काही लोकांना म्हणजे खूप गाड्या येतात वरती. अगर पूर्ण एकदमच आले तर खूपच गर्दी होऊन जाईल म्हणून सोडतात. वरच्या गाड्या सोडतात तेव्हा खालच्या गाड्या सोडतील. कारण बारके रोड आहेत एकदम. 2 गाड्या पास होऊ शकतच नाही. आम्ही रात्री म्हणजे किती सांगू तरी 4 वाजता आम्ही तिकडे थांबलेलो. ते आम्ही 7 वाजता आम्ही तिकडून सोडला आम्हाला खालतून. तेव्हा आम्ही जाऊन वरती आलो. आता तर काल पण आम्ही खूप थांबलेलो. 2-3 घंटे खूप टाइमपास केला तिकडे. तुम्हाला क्लिप दाखवतो आम्ही कुठे थांबलेलो. तिकडे भारी लोकेशन होती. माउंटन्स, थंडी खूप होती. मजा आली एकदम. आम्ही थोडेफार रील्स बनवलं तिकडे. तर आता निघूया गंगोत्रीला. थंडी मस्त एकदम भारी वाटते इकडे. कॉटेजेस पण जाम भारी आहे इकडे. डोंगरचा व्ह्यू बघा. हे बघू शकता बर्फ दिसतोय का तुम्हाला, दाखवतो ना. हे बघा मला तर हा सीझन खूप आवडतो. पप्पा लोकांना खूप थंडी वाजले. सगळ्यांना खूप थंडी वाजले. मी तर हाफ शर्ट वरते. हे बघा हे लोक इकडे आता चहा प्यायला जाऊ आम्ही. हे बघा इथे लोक आहेत. सोनली ते थंडी वाजते का? हा थंडी वाजते. थंडी वाजते बाबा. चला हे पण फुल थंडी वाजते एकदम मोठं घ्या रे. हे बघा वैष्णवी. चला चहा प्यायला का? चला मग रूम दाखवतो. थांबा आपण कुठे थांबलेलो. असे रूम आहे तिकडे. चांगलेच व्ह्यू पण चांगला आहे तिकडचा. हे बघा व्ह्यू पण खूप छान येतो. गरम पाणी आहे सगळं सगळे अवेलेबल. इकडचे चादरी बोललो ना बापरे गादे आहेत नुसते एकदम. एवढे जाड्या आहेत ना इकडचे चादरी. काय सांगू तुम्हाला खतरनाक एकदम. चला आता निघूया खाली. सगळी गेली आपली. आपण जाऊया खाली. चला त्या गाडीतच मस्त पैकी मामीने चहा बनवलेला. आता हे बघा गरमागरम चहा आपला. आता पिऊन घेऊया आणि निघूया. इथे बाहेर पण मस्त थंडी वाजते. फुल भारी वाटतं एकदम. सगळे अर्धे लोक निघत चालत आता. बघू शकता इकडे रेट जाम येतात का हॉटेलचे. 4-4, 3-3 हजार एक रूमचे रेट आहेत. तुम्ही जेव्हा पण सीझन वाईज येईल ना रेट काढून या. आता या हॉटेलचे पण वाटतं 4,000 रुपये रेट आहे एक रूमचा. आता आम्ही जिथे थांबलेलो तिकडे 3,000 रुपये रेट. खूपच रेट चालू आहेत आजकाल. तर तसं बघून या जेव्हा याल. नाही तर थोडा फिक्स करा. इकडे थोडे बार्गेनिंग केली तर होऊन जाईल. पण नाही तर काही लोक कमी नाही करत. बघा मग चला आपण निघलेलो आहोत आता गंगोत्रीला. इकडचा व्ह्यू बघा कसा आहे मस्त. पाऊस पडलाय बापरे. पूर्ण चिखल झालाय रस्त्यावरती. बघू शकता सगळे गाड्या बघा एक साईडला थांबल्यात. ऊन पडतोय मध्ये पडतोय. बारे ऊन लागतो तर बरा वाटतं उलटा. आपण आता डिझेल भरायला उतरलोय. ते डिझेल जाम कमी होता. आम्ही भरला नाही. मागे भरणार होतो पण जाऊ दे बोललो असेल पुढे तर पुढे भरूया.
पुढे डिझेल येत नाही भेटला, तर इथं भेटला आहे तो. आता खुल्ला डिझेल वाटतं मला. हे कसा डिझेल आहे ओपन? इथे विचार लागेल ना सर कोण आहे आतमध्ये, त्याला विचारूया कसा आहे त्या. आता पुढे बघू असेल तर पेट्रोल गोष्ट काहीच. असं पहिल्यांदा डिझेल भरतोय आपण. मग मी कुठे बघितलंय आपल्या गाडीत तर पहिल्यांदाच चाललाय असा डिझेल. किती रुपये झाले मामा? 1100 रुपये झाले. हा मग ते 20 रुपये जास्त होतं का रे अजय? 25 रुपये असते. अच्छा आता किती झाला तू बघू चला. पुढे खूप ट्रॅफिक आहे. अर्धी लोकांनी सगळ्या लोकांनी गाड्या इकडेच लावल्यात. चाल जायला लागेल 1.5 किलोमीटर लांब आहे इकडून. लोक चालतील का माहित नाही आता 1.5 किलोमीटर. चला जाऊया आपण पण. चालतील ना? चालतील बरोबर ना, टेन्शन नाही. उतरू खाली आपण आता. सगळ्यांची बघा मागपर्यंत पूर्ण गाड्या थांबल्यात. आता गाडी वाटतं आम्ही जाऊ, अजय लावेल गाडी कुठेतरी. आता बघूया चला. पण खाली उतरलेलो आहे, गाड्या सुटल्या. चला चला आगे चला. चालत जायला लागणार तसं पण. हाँ चलो आगे बढ़ते रहो. चलो चलो. काय जेवढा बर्फ आहे मस्त तरी. ऊन पडतोय तर बरा वाटतोय. थंडी आहे तर ऊन पडतं तरी बरा वाटतं जरा. थंडीमध्ये लोक कुडकुडले असते अख्खे. आम्ही आमची गाडी मागे लावली आहे जाम. चालत जायला लागल. कंटाळायला लागले इथं चालून चालू. एक अजून केदारनाथ बाकी आहे. केदारनाथचा जाम चालायचा. बघूया चालू आपण. घोड्यावर नाही जायचा, चालायचं आहे. काही बघा लोकांसाठी आता इकडे गाडी पार्क करतात म्हणून काही लोकांना बसून येतात त्याच्यामध्ये. आपण चालतोच आहे अजून काही पोहोचलो नाही. खूप आहे तिकडे बघा गाड्या. अशा एक जण आर्यनला विचारत होता बसतो गाडीवरती या. अरे आता विचारत होता ना तो बैटरी गए गाड़ी पे. आर्यन बोल रहे नहीं मेरे को नहीं बैठने का अभी सध्या, आते समय देखेंगे. काही नाही रे हेच बोलला आहे, खोटा बोलतोय. आर्यन त्याला विचारतो ना फुकट लेके जा रहा है क्या. बाबा इकडच्या खाली पडलो डायरेक्ट खालीच. बघून चालायला लागत. मी ब्लॉग काढतोय तर खाली जास्ती बघत नाही. हो कधी पोहोचायचो रे. आपण पुढे येऊन जरा बसलोय. आपली लोक काय अजून आली नाही. आता आली. चलो रे. होते कुठे तुम्ही लोक? आम्ही बसलो इकडे येऊन तुमची वाट बघतोय. चला मामी कुठे? पप्पा गेला पुढे. पप्पा पुढे गेला. चला आपण जाऊ. अरे जाम लांब आहे अजून. चला चालत राहा आता. सगळ्यात आम्ही वापस थांबलो पुढे येऊन. मेन टेन्शन झालाय रजिस्ट्रेशनचे जे असतात ना आपले पेपर ते आमच्या गाडीतच राहिले. माझ्याकडे तर आहेत आमचे, पण मामा लोकांचे त्यांच्याकडे नाही आहेत. ते आता मामा गेला वापस आणायला आता गाडीजवळ. मेन टेन्शन गाडी खूप लांब आहे आपली आता. हो का आता मामा लवकर पोहोचेल का नाही तिकडे, कारण खूपच लांब आम्ही चालत आलो आता. तर मामा गेला एकटाच. फटाफट आता घेऊन येईल तर बरं आहे. सुजल आर्यन मामीचे कोणचेच नाही आहेत. आमचे तरी आहेत माझ्या फोनमध्ये. मग आम्ही दाखवून जरी जाऊ शकतो, कारण दर पॉईंटला विचारतात ते लोक रजिस्ट्रेशन आहे का ना तुमचा केलेला. बघू आता मामा आणले हो मग जाऊ पुढे आपण. तेव्हापर्यंत थांबलोय आम्ही इकडेच. मग बस ना खाली बस. जस्ट पोलीसवाले अनाउन्समेंट करून गेलेत की इथे कचरा वगैरे करू नका. खूप यात्री लोक येत आहेत, खाया प्यायला इकडे बसत आहेत, कचरा खूप करतायत. तिथे एन्व्हायरमेंटला खूपच नुकसान होतं खरं सांगू तर. पूर्ण कचरा बिचरा जेवढा आपला डस्ट येते डस्टबिनमध्ये फेकत नाहीत. सगळे लोक इकडे फेकतात असा. तर आपण देवदर्शनाला आलो आहे तर आपल्यासाठी नीट केला पाहिजे. आम्ही सध्या तरी काही अष्टाविषय काही करत नाही आहे. आपला असला तर आपण नीट फेकतो सगळ्या वस्तू.
म्हणजे कचरा बिचरा असेल तर आपण प्रॉपर डस्टबिनमध्ये फेकतो. तर जे पण लोक येतात ते नीट करा, म्हणजे कसं कचरा बिचरा करू नका. इकडे आपण देवस्थानला आलो आहे तर खूप लोक आहे बघू शकता, इथे कचरा बिचरा खूप केलेला आहे. आता इकडे झोपतात, इकडेच काही पण म्हणजे कचरा वगैरे करतात. असं करू नका खरं सांगू तर. आपण जाऊया पुढे. आता अजूनपर्यंत नाही आला आहे, खूप टाईम झाला आहे मला जाऊन. बघूया. काय रे पप्पाला फोन लाव, कुठे गेलाय विचार, फोन कर. ठीक आहे, थांबा बघतो मामाला कॉल लावून बघतो कुठे अजून. मामा येतोय, थोडा टाईम लागेल पण आपण निघलो आहेत पुढे. आता गेट जवळ पोहोचलोय आपण. येऊ शकता तरी अजून 15-20 मिनटं चालायला लागणार वाटतं. आतमध्ये म्हणजे बोलते. बघूया आतमध्ये जाऊन. चला आता गेटच्या आतमध्ये गर्दी पण खूप आहे, इथेच गर्दी खूप दिसते बघा. समजेल आतमध्ये जाऊन. चला तर इथे बघू शकता रजिस्ट्रेशन चेक करतात आतमध्ये. हे बघा केवढी लाईन लागली रजिस्ट्रेशन चेक करायसाठी. इथे टोकन पण भेटेल. आय थिंक टोकन घेऊन आपल्याला आतमध्ये जायला लागेल. तर मामा अजून नाही आला आहे, आम्हाला खूप थांबायला लागणार टाईम अजून. पप्पा पण मागं आहे. बघूया आता थांबायला लागणारच आहे मामा येईपर्यंत. थांबूया आपण आता. गपचूप तिकडे चांगला बसलेलो तो उठलं. काय मामा वगैरे आले. आता पप्पा लाईनला लागल्या टोकनसाठी. आम्ही चाललोय जरा पुढे नाश्ता करायला. बघूया आता काय भेटतो इकडे चांगला नाश्ता. इकडे एक तर आम्ही केव्हापासून घरीच गाडीमध्ये मॅगी बिगी बनवून खातोय. बघूया आता काय चांगला भेटतोय इकडे. दाखवतो त्याला. थांबलोय आता मोमोज खायला. इकडचे मोमोज कसे बघा खाऊन. येतील ना आता, येतील ना मम्मी मोमोज. बघा इकडची टेस्ट कशी आहे मोमोजची आपली पहाडी. मोमोज आले ना यांचे. माझे नूडल्स आले आहेत, मस्त खाऊन घेतो. चांगली टेस्ट येईल खाला. काय रे पप्पा मला आले. पप्पाला काही मोमोज नाही आवडत. पप्पाला भजी आवडतात आमच्या. तिकडे दाम तिकडे ना. हो मग या फुल येतं आपल्याला 100 रुपये द्या. ते 50 रुपयाच्या पण नाही वाटत. 50 टेस्ट करा. मोमोज आलेला आहे तिकडे. कसा टेस्ट आहे रे? ओके. तोंड बघून तर बरं वाटत नाही काय. असं भेटतो इकडे, असं भेटतो. करा मजा. मी पण खाऊन बघेन तर एक कसं आहे. खावा खावा. मी निघलो आता खाऊन. नूडल्स चांगले होते, मोमोज एकदम बकवास होते. आपल्याकडे सगळा भारी भेटतो काय इकडे, म्हणजे वाटतो आपल्याला पण एवढा काय मजा नाही. काय प्यायला मजा खास नाही वाटत एवढा. 100 रुपये एवढीशी क्वांटिटी आपल्याकडे केवढा येतं. चला आणि ते पाणी दे बाबा, जाम तिखट होता. तिखट एवढे बनवतात ना इकडे तुला खूप भयानक. चला निघूया आता पुढे. आपण मंदिराकडे पोहोचूया. किती टाईम लागला तर काय माहिती. कधीपासून चालतोय. बघूया आता, दाखवतो तुम्हाला पोहोचल्या. चला आता इकडे समोसा वगैरे खातायत. मोमोजची टेस्ट काय आवडली नाही. मूड पण नाही वाटला वाटतं. मस्त दुसरं हॉटेलमध्ये आला होता. भजी बिजी घेत आहेत. खावा. मग आता पोट भरला रोज खाऊन. कसं येऊ तरी बरा का. ओके. अरे इकडे कुठे आपल्यासारखं पण भेटणार आहे का मुंबई सारा काय. आपल्याकडे भारी भेटू सगळं वस्तू. इकडे भेटत नाही काय. चला मार्केटच रास मोठा आहे इकडचा. काय कपडे भेटतात इकडे. आय थिंक आलोय आपण. चपल्या काढायला असेल तुला. चपल्या कुठं काढायची. चला पुढे चला. आतमध्ये केवढी गर्दी आहे. चलो एवढं उतरा जमत नाही. एवढी गर्दी आहे. आजपर्यंत गर्दी आहे.
चलो आगे बढ़ते रहो. चपलीची पूर्ण लाईनच लागली. चपली ठेवायला जागा नाही. आपण आलेलो खाली बघा गंगा नदी. कुठून आहे? इकडून आहे का रस्ता? रस्ता इकडून आहे. इकडून आहे. कुठलं मंदिर आहे? तोच मंदिर आहे का? इकडेच आहे. पप्पा पण नाही इकडे तिकडे फिरतो नुसता. बरोबर चालले रे पप्पा फिरवलं इकडे. बघू शकता आपण लाईन लागलोय. लाईन केवढी मोठी आहे. एवढी मोठी लाईन आहे बघा. बापरे नंबर येता बापरे किती टाइम लागणार आहे का माहिती. इथून आहे एवढी मोठी लाईन इकडून चालली आहे. बापा एक तर एवढं ऊन पण पडतोय ना. एवढी गर्दीमध्ये चालायचा 1-2 घंटे लागतील वाटत. आता बघूया आता काय तर गेल्यावर दाखवतो. आता माझी बॅटरी पण 20% राहिली फक्त. अरे बापरे इथपर्यंत लाईन आहे वाटते. मारामारी चालू आहे लाईन मध्ये. खूप लोक मध्ये घुसतात म्हणून. बापरे एक सिंगल लाईन आहे तरी मध्ये लोक घुसत आहेत. मारामारी चालू आहे आता. काहीच आपण तिकडून आलो इकडे. एवढ्या लांबून मग इथे आलो. आता खूप टाइम झाला. 2 तास लागले इथे येता. एवढी मोठी लाईन होती. एवढ्या उन्हात एक तर उभा यायचा बोला ना. बापरे काय सांगतो तुम्हाला. तर चालू आहे आता पुढे आपण. बघूया अजून पुढे चालू आहे लाईन. तेव्हापासून नुसती लाईन चालले 3 घंटे झाले आम्ही लाईन मध्येच आहे. मध्ये नुसती लोक घुसत आहेत. जाम झगडे वेगळे होतात तिकडे. नुसती काय बोलू आता. कटाळा लाग काय आता करायचा. नशीब इथं जरा शेड तरी आहे. तिकडे एवढं ऊन लागत होता काय सांगू. अजून आपल्याला जाम पुढे जायचं आहे. पुढे मंदिर अजून घंटा जायला लागला. चलो गेलो. आता जर गर्दी कमी झाली उलटी. म्हणजे मागून कोण नाही लाईन एवढं. डायरेक्ट पुढेच असेल लाईन. बघूया तुम्हाला पुढे दाखवतो अजून मंदिराजवळ गेल्यावरती. बॅटरी पण संपत आली. चला फायनली आपण मंदिराच्या जवळ पोहोचलो आहे. तरी अजून खूप लाईन आहे. इकडून जायला लागेल आता. बघू मंदिर. बघू अजून एवढी लाईन आम्हाला पार करायची. तिथून आलो आता इकडे वापस. पण दर्शनाला आलोय करून लागणारच आहे आपल्याला. ऊन पण आता लागायला लागला वापस. कधी होऊन शेडमध्ये होतो आपण. बापरे चला पप्पा सांग. आप अपनी गति पे आए. सो फायनली काय आपण पोहोचलो गंगोत्री मंदिर जवळ. अवस्था खूप टाइम लागला. खूप लाईन लागली तेव्हा. आता जवळ जाऊन आलोय. तर अजून आहे खूप लाईन आहे. वाटतं 15-20 मिनिटात आपला नंबर येऊन जाईल. आता आतमध्ये कॅमेरा आला आहे का मला माहित नाही. बघूया आपण आता शूट करायला लागला तर दाखवेन तुम्हाला मी. वाटत तर नाही. बघूया. मंदिराजवळ पोहोचलोय. इकडे मस्तपैकी बर्फ डोंगर बघा. बर्फ पडतो पण एवढी थंडी नाही वाजते. काय रे थंडी वाजते का नाही ना. काहीच नाही थंडी. रात्री थंडी वाजते. आता नाही वाजली कुठेच. एवढे बर्फ डोंगर आहे तरी काय वाटतच नाही आहे. तरी आता ऊन बंद झालाय वराला. ऊन जरा आता कमी झालाय. सॉरी ऊन आता जरा कमी झालाय. बंद नाही. माझी चुकी झाली बोलायला.
तर आपण जाऊया आतमध्ये, बघूया आता. चला दगडा जाऊया लाईन मध्ये, जाम दगड जाम झगडे असतात लाईन मुले इकडे. पोहोचले आता, बघू शकता आतमध्ये. तुम्हाला थोडीशी झलक दाखवू शकतो मी, जास्ती नाही दाखवू शकत. बघू शकता असं आहे मंदिर आतमधून. काय आपलं दर्शन झालेलं आहे, आता निघतो आहोत बाहेर. चलो आगे बढो आगे बढो. आपला मराठी ब्लॉग आहे, हिंदीमध्ये बोललो सॉरी. आता मेन गाडी जवळ जायचं टेन्शन, गाडी जाम लांब लावली, खूपच लांब लावली. भाऊजी जा पहिले गेला, मामा कुठे राहिला काय बोलतो मामा माहिती आहे का गाडीवर जावं. हो दुसऱ्या मंदिर दर्शन करू थांबा. आपली माणसं गेली कुठे लागली इथं. फोटो काढता फोटो, चलो फोटो निकाल के निकलो. 1 2 3. पण निघलो आता. मेन टेन्शन आहे चपलांचा. 3-4 तास झाले आम्ही खाली वरतीच आहे लाईन मध्ये. चपला आम्ही साईडला काढून घालतो, वाटत नाही आता असतील, कारण इथं भरोसाच नसतो चपलांचा. आता पण यात्री येत आहेत वरती. आता ही लाईन चालू केली, पहिले ही लाईन चालू नव्हती, गर्दी वाढत चालली वाटतं म्हणून तर ही लाईन चालू केली आहे. आपण जाऊ खाली फटाफट, चपला बघूया. चला चपला भेटल्या, प्रत्येकाच्या चपला इकडे तिकडे ओढवलेल्या शोधल्या आम्ही. आता अशी भेटल्या त्या. आता पण गर्दी बघू शकता खूप. किती वाजले सोयले? 2 वाजले ना. 2 वाजले तरी गर्दी आता आहे, चालू आहे. आम्ही लवकर आलतो सकाळी, आम्ही 11 वाजता चढायला चालू केला. काय आलं तर कुठे चालले? पाण्यात पाय डुबवायला चालले आता. आंघोळ करताय एवढ्या थंडाने पाण्यात, जावा पाय तर डुबून या. तर बुडवा पाय, त्याला सांगा एवढं साईड वा करून. डोक्यावर टाका पाणी. चला तुम्ही केलं का रे सुजल? आर्यन चल. त्याला पण निघलेला होता. आपली लोक फटाफट जाऊया. आपली गाडीवाल्याला फोन केलाय आपण, लवकर एक गेट जवळ गाडी घेऊन. आपली गाडी मागे होती म्हणून. काय घेताय? लॉंग घेतलं मोठ्या तुळशी मागत शॉपिंग चालू आहे अजून. वैष्णवी सगळी पुढं, आम्हाला निघायला लागेल लवकर. चला फटाफट. 10 मिनिट आपले बदल देतो. आपण निघालो आता, वापस थांबलोय हॉटेलवरती नाश्ता करायला. बघू सगळ्यांनी मसाला डोसा सांगितले. याला आपण सुजायला पण मसाला, सगळ्यांना मसाला. तू काय घेतो रे? दुसरा काय बघ ना, नाही तर सगळे तेच घेत आहेत. दाखवतो बघत एकाची टेस्ट कशी आहे यार. मला एवढा खास नाही वाटत, तरी बघूया आपण. स्पेशल जाऊन मामीसाठी जिलेबी आणली बघा. बाबा फरमाईश केली लगेच मामा गेला. काय मामा बघा बघा, खावा खावा. पापडा पण आहे का? नाही का? अच्छा म्हटलं पापड आहे का? गुजरातला जायला लागेल. हे रे जिलेबी खातो तू? अरे बापरे, जिलेबी खातो सुजल. आपला डोसा काय अजून आला नाहीये, बघा थांबा. डोसा वगैरे आलेला आहे. आर्यनने पहिल्या सुरुवात केली. आर्यन कसा आहे? बरा आहे का? नक्की सांगा, खोटं नको बोलूस. बरा आहे का? चला आपण एन्जॉय करूया, जरा खाऊया फटाफट. चला भारी भारी बॅनर लावल्या, पण एकदम बकवास भेटत जेवायला. बॅनरवर जाऊ नका. नशीब आम्ही गाडीमध्ये किचन बिचन सगळं हाणून ठेवलं. जेवायला आपण आम्हीच बनवतो, नाही तर बाहेर आपल्याला जमला पण नसता.
ट्राय करून बघितला ना, एवढा बकवास वाटतं खायला. काय सांगू तुम्हाला बाबा बाबा. कसं होता मामी? बकवास ना, एकदम भयानक. तर बॅनर भारी भारी आहेत, आतमध्ये गेल्यावर टेस्ट समजतं कशी आहे ती. मोमोज विमोज एकदम बकवास होते खरं सांगतो. आपल्याकडे जसं तसं भेटणार पण नाही इकडे. तुम्ही आले ना तर कसं आपला स्टोव बी कशी घेऊन या, म्हणजे छोटी तर बरा पडेल तुम्हाला खाया प्यायला. आता बाहेर तुम्ही विचार केला इथं जेवायचा तर जमणार पण नाही. चला आपण जाऊया आता. आपला ड्रायव्हर कॉल करतोय, आला असतो तिकडे. चला सगळे फायनली आपण गाडीजवळ आलोय. बरं झालं गाडी आणि जवळ आणली. आता नाही तर खूप चालायला लागला असता आपल्याला. मामी चालायला लागणार नाही, गाडी जवळ आली आपली, टेन्शन नाही. चल तर आता बसूया ना आपली पुढची जर्नी. चला आता बसूया ना आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. चलो चौघायचं आपण निघालेलो आता केदारनाथला. आपला नेक्स्ट स्टॉप आहे आता केदारनाथ. बघा आता जेवढा हो सके आपण तेवढा जाऊया. नंतर मध्ये रूम घ्यायचा आपल्याला. चालूच आहे आपलं आता. हे गोष्ट गाड्या पण चालल्यात, मध्ये मध्ये थांबतायत. माउंटनचा व्ह्यू मस्त आहे इकडच्या, बर्फ फुल दिसतोय. आता वापस तेच होणार आहे वाटतं. पुढे गेल्यावर गाड्या थांबवतील. आता वरच्या गाड्या सोडतील खाली, खालच्या गाड्या वरती सोडतील, तसं होणार आहे. आळशीर गावाला का हे बघा, आळशीर गाव. इथे पिक्चरचे शूटिंग होतात खूप. फोटो काढायला मस्त आहे का जागा. व्ह्यूच भारी आहे तिकडचे एकदम. गेट कुठे गेला हे बघा. या साईडला काही बघू शकता पिक्चरचे खूप शूटिंग झाले आहेत. राम तेरी गंगा पारी काहीतरी आहे. मामाही बघितले, मी नाही बघितलंय. आपले मस्त झोपताय ना आरती लोक. आता खालच्या गाड्या आता वरती आल्या. आता आम्ही खाली जाणार आहे. तुम्हाला इथे गाड्या दिसते, आता खालती दाखवतो आम्हाला तुम्हाला. ते बघा एवढी लाईन लागली गाड्याची. तिथून म्हणजे खालच्या गाड्या थांबवल्या आता. हे बघा बापरे, अख्ख्या गाड्या थांबवल्यात तिकडे. मग आता हे खालच्या आम्ही उतरल्यावर ते गाड्या सोडतील असं आहे. तिथं आम्हाला रात्री म्हणजे रात्री सोडला. आम्ही दुपारी गेलो तर रात्री सोडला तिथून. असे आम्ही लवकर सोडतील. आलो सोडायला चाललेत आता. बघूया लवकर खाली उतरूया. बघायचं आपण निघलो आता गाडी तिकडून. तिकडे गाडी लावली आपण तिकडून, कारण मी झोपलेलो जरा. गाडीची लाईन खूप होती, नंतर सोडली जरा. पप्पा लोकांनी हॉटेल व्हिडिओ सर्व बघितला, नंतर मला उठवला. मम्मी लोकांनी इथं जेवायला बनवायला पण स्टार्ट केलं होता. मी हॉटेलमध्ये जरा बसलेलो, झोपलेलो होतो थोडा वेळ. सकाळपासून झोपलो नव्हतो. काय आम्ही काय बनवते? कुठली? हा का चांगली असेल. काय पण भारी होता, आज पण भारी असेल जेवायला. त्याचा असा रूम घेतले आपण, एकच रूम घेतले हॉल, कारण सकाळी आपल्याला 5 वाजता निघायचं आहे म्हणून झोपायचं आहे फक्त, म्हणून हा रूम घेतला आहे. तर पप्पाला माहिती, पप्पाने आता किती चार्ज केले याच्यासाठी काय माहिती. मी झोपलेलो, पप्पा लोकांनी रेट बीट सगळे फिक्स केले. नंतर विचारतो पप्पाला किती काय याचा भाडा. सकाळी तुम्हाला दाखवतो हॉटेल कुठे येते. तुम्हाला म्हणजे जास्ती लोक असले तर बरं पडते का राहायला. 13 लोक पण झोपू शकतात तुमच्यावरती. एका बेडवर 3 लोक झोपू शकतात. 4 मोठे मोठे बेड आहेत, मग टेन्शन नाही. आता आम्ही तर 9 लोकच आहेत, तर आम्ही आरामात झोपू शकतो. बघूया आता जेवायला टाईम झाले, कधी होतं जेवायला. जाम बेकार भूक लागली. लगेच झालं, लगेच जेवून घेतो मस्तपैकी, झोपतो. चला जेवायला तर होतोच आहे, तेव्हा पण बोलतो कप नूडल्स खाऊन घेऊ मस्तपैकी. तुमचे कुठे आहे वैष्णवी? नाही खाले? मी तर खाऊन घेतो बाबा. गरम पाणी टाकले, आता होईल किती 3 मिनटं 1-2 मिनटं लागतील होता. बघूया कसं टेस्ट आहे. आता मॅगी झालेली आहे, जेवायला पण आपलं झालेलं आहे. आता हंत्या बाकी भाजी बनवायची, ते आपण नाही खाऊन घेतो. जे आपण भाजी बनते मग आपण जेवूया. चला तर काहीच बघू शकता. पापड, वांग्याची भाजी, अजून मुगाची डाळ, सगळं काय मम्मी दिलं आहे. जेवायला बसले सगळी. आता आपण झोपूया, लवकर उठायचं सकाळचे 5 वाजता. चला पटापट जेवून झोपूया आपण. तर चला काय आपलं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त. मम्मी लोकांनी आज जेवायला बनवलेलं बरं आला, कारण सकाळपासून मी बाहेरचा खातोय, खूप कंटाळा आलाय. इकडे काही मी भेटत नाही खाया प्यायला. बरं आपण सगळं हाणलाय म्हणून आपण बनवतोय. चला आपण झोपूया, कारण आपल्याला सकाळचे 5 वाजता निघायचं आहे. उद्या आपण रात्रीचे पोचू सोनपर्याग, नाही तर गुप्तकाशीच्या इकडे. मग तिकडे पण स्टे करायला लागणार आहे. डायरेक्ट आपल्याला परवाच दर्शन घ्यायचं आहे. केदारनाथ चढा चालू करायचं आहे.
तर आजचा ब्लॉग आपण इथे एडिट करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनला सांगा. माझ्या चॅनलला मेरा सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत गाईज गुड बाय.